घरात सगळ्यात जास्त खतरा कशाचा आहे? चोरांचा, परक्या लोकांचा, अनोळखी लोकांचा नाही. तर सगळ्यात जास्त जर खतरा असेल तर तो आपल्या शेजाऱ्यांचा असतो. तुम्ही खरं ऐकताय. कारण चोर आपल्या घरात वर्षातून 4 वर्षातून एकदा येतील किंवा येणारही नाहीत, पण शेजारी रोज येणार. चोर आला तर आपलं मौल्यवान सामान घेऊन जातो, पण आपला शेजारी आपल्या आयुष्यातील शांती, आपली प्रायव्हसी, आपली इज्जत आणि आपला वेळ हे सगळं हळूहळू घेऊन जातो. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला? याची भनकही आपल्याला लागत नाही. आणि जो खतरा हळूहळू वाढतो तोच खतरनाक असतो बघा. आणि शेजारी तोच एक खतरा आहे. हळूहळू शांतीने आपल्या घरात घुसतात आणि एक दिवस आपल्या या गोष्टीची जाणीव होते की आपण खूप मोठी चूक केली, की त्या व्यक्तींना आपल्या घरात प्रवेश दिला. आपण काय करतो की आपल्या शेजाऱ्यांना आपले दोस्त बनवतो, पण मैत्री आणि शेजारी यांच्यात खूप फरक असतो. तर मी असं का बोलते हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे ना, नक्की शेवटपर्यंत बघा. मैत्री करताना मग तो मित्र असो वा मैत्रीण असो याची निवड आपण करत असतो, पण शेजारी हे आपल्याला भेटत असतात. मैत्रीमध्ये मित्र आणि मैत्रीण हे तुमच्या विचारांनी भेटतात, पण शेजारी हे नशिबाने भेटत असतात. आणि इथूनच सगळी सुरुवात होत असते. एक खरी गोष्ट आहे का, एक व्यक्ती असते जी चांगली व्यक्ती असते, पण शेजारी येतात, मग येणे जाणे होतात. आणि महिलांना एक सवय असते पहा, आले की आपण काय करतो, पाहुणचार करत असतो. किंवा दादा जरी असले, त्यांचे मित्र घरी आले तरी दादा आपल्या पत्नीला एक कप का होईना चहा करायला सांगतात. तर असं का करतो आपण? तर हे आपल्या संस्कारामध्ये असते. मग एक कप चहा ठेवण्यात येतो, दुसऱ्या दिवशी पण एक कप चहा ठेवण्यात असतो, तिसऱ्या दिवशी पण हेच घडते बघा. मग बघा, तिसऱ्या दिवसापर्यंत ती शेजारीन तुमच्या किचनपर्यंत येऊन जाते, सोफ्यावर बसते, एक दिवस टी व्हीचा रिमोटही तिच्या हातात जातो, म्हणजे कोणता चॅनेल लावायचा हे सुद्धा ती ठरवते. बघा, एक महिन्यानंतरनं घरातल्या गोष्टींमध्ये तिचे विचार मांडण्याला ती सुरुवात करते, तुम्हाला सल्ले द्यायला ती सुरुवात करते. 3 ते 4 महिन्यात घरातल्या गोष्टी बाहेर जायला लागतात आणि 6 महिन्यानंतरनं पूर्ण एरियात चर्चेचा विषय होतो. मग आपल्याला समजते, यार चूक तर माझीच होती, कारण त्यांना येण्यासाठी तर दरवाजा मीच ओपन केला होता, मीच उघडला होता. बघा, शेजाऱ्यांपासून लांब राहणं वाईट नाही आहे, तर ही एक समजदारी आहे. कारण हर एक व्यक्ती समजदार नसते आणि प्रत्येकच हसून समोर येणारी व्यक्ती ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसते. बघा, शेजाऱ्यांना घरात का नाही येऊन द्यायचं, याची अशी काही खतरनाक कारणे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुमचे विचार बदलतील. आणि तिथून पुढे तुम्ही शेजाऱ्यांना घरात येण्यापुढे किंवा घरात येऊन देण्याच्या पुढे विचार नक्कीच करसाल. तर नंबर 1 बघा, प्रायव्हसी संपून जाते. नंबर 2 घरातील गोष्टी बाहेर जातात. नंबर 3 जळणे आणि बराबरी करणे चालू होते. विनाकारण आपल्या घरात येणे जाणे चालू होते. पुढील पॉईंट काय आहेत बघा, मी पुढे तुम्हाला सांगते. उदाहरण नंबर 1, आता उदाहरण पाहूया आपण. प्रायव्हसी संपते म्हणजे काय? बघा, घर म्हणजे असं ठिकाण आहे जिथे आपण मनमोकळेपणाने जगतो, जिथे आपण सत्यात असतो, जिथे आपण बिना दिखाव्याचे राहतो. पण जेव्हा शेजारी घरी यायला लागतात तेव्हा सगळ्यात अगोदर आपली प्रायव्हसी संपून जाते. उदाहरणार्थ बघा, असं समजा आपण एकटे घरात असतो, मग आपण एकदम रिलॅक्स असतो, आरामशीर बसतो. केस विस्कटलेले असतात, एखादा गाऊन घातलेला असो किंवा एखादा फॅन्सी ड्रेस घातलेला असो किंवा टी शर्ट शॉर्ट घातलेला असो, आणि तेव्हाच दरवाजा वाजतो. दरवाजा उघडतो तेव्हा शेजारी असतात. मग आपण त्यांना बोलावतो. मग काय होतं, आपल्याला पण अनकम्फर्टेबल वाटतं. कारण आपण काय काय वेळेस, म्हणजे माझं पण मी उदाहरण देते, काय काय वेळेस आपण जे बाहेर कपडे घालू शकत नाही ते आपण हौसेने आपली हौस पूर्ण करण्यासाठी किंवा थोडंसं रिलॅक्स वाटण्यासाठी आपण ते घरामध्ये कपडे घालत असतो. पण अचानक जर एखादी व्यक्ती आली तर ती आपल्याला अनकम्फर्टेबल करून जाते. मग अशी व्यक्ती घरामध्ये आली की आपल्याला बसण्या उठण्यापासून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. किंवा माझ्या किचनमध्ये, आता घर म्हटलं की पसारा तर असणारच आहे, प्रत्येकाचे टाईम टेबल हे वेगवेगळे असतात किचनचे. तर आपल्याला असं वाटतं की बाई, माझ्या आज किचनवरती राडा आहे, ही काय विचार करेल, घरात पसारा आहे, ही काय विचार करेल, किंवा आता नीट बसावे लागेल, किंवा बोलताना पण सांभाळून बोलावे लागेल, किंवा इथूनच आपले घर राहत नाही पहा. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट काय असते माहिती आहे का तुम्हाला? हळूहळू आपण आपल्या घरातच स्वतःला बदलायला लागतो. बघा, घरच ती जागा आहे जिथे आपण बिना कुणाच्या भीतीने जगत असतो. पण जेव्हा शेजारी पाजारी रोज यायला लागतात तेव्हा घर पण सुरक्षित जागा राहत नाही. समजा तुम्ही आणि तुमचे
हजबंड बोलत बसला आहात आणि एखादी खूप महत्त्वाची गोष्ट तुमचे पती तुम्हाला सांगत आहेत, पण अशातच जर शेजारी आले आणि आपण बोलणं थांबवले, मग हे जर वेळोवेळी घडत असले तर आपण आपल्या घरात मनमोकळेपणाने बोलूही शकत नाही आणि खरा धोका इथूनच चालू होतो. पण धोका तेव्हाच वाढतो जेव्हा शेजारी हळूहळू आपल्या सवयी नोटीस करतो. तुम्ही कधी उठता, तुम्ही कधी झोपता, तुमच्याकडे कोण येते, कोण जाते, घरात कोणाची भांडणे होतात, कोण जास्त भांडते आणि हळूहळू त्या व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या घरातील गोष्टी ओळखू लागतात आणि ह्याच गोष्टी खूप खतरनाक असतात. बघा माझं कसं आहे ना, मी कोणाच्या घरामध्ये नाही, मी कोणाच्याकडे लक्ष पण देत नाही का, तर मला तो टाईमच नसतो. पण मला आजूबाजूची लोकं इतकं निरीक्षण करतात की सांगायलाच नको, खरंच करतात. म्हणजे अशी लोकं आपल्या आजूबाजूला असतात. आपण काय करतो, काय नाही, हे प्रत्येक गोष्टी अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे. बघा, कारण ज्या व्यक्तींना आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट माहीत असते, ती व्यक्ती केव्हा पण त्या गोष्टीचा चुकीचा वापर करू शकते. बघा आपण काय करतो, शेजारणीशी मैत्री झाली की तिला आपल्या घरातील सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. मग आपला नवरा, आपली मुलं कधी स्कूलला जातात, ऑफिसला जातात, नवऱ्याचा पगार किती आहे, किती इन्कम आहे, या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगत असतो. मग विचार करा, चुकी कोणाची आहे, आपली की शेजारणीची? बघा दुनिया खूप वाईट झाली आहे. आजच्या काळात प्रत्येकावर विश्वास ठेवणे हा धोकाच नाही तर धोकादायक ठरू शकते. जुन्या काळात शेजारी हे परिवारातील सदस्यासारखे होते, पण आजच्या काळात सगळे व्यस्त आहेत आणि प्रत्येकजण स्वार्थी आहे. प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघतो. नंबर 2, जळणे आणि तुलना करणे सुरू होते. बघा, मनुष्याची सगळ्यात मोठी कमजोरी काय आहे? तुलना करणे, बरोबरी करणे आणि जेव्हा शेजारी घरात येतात तेव्हा बराबरी करणे सुरू होते. बघा पहिले तर ती व्यक्ती बघेल तुमचं घर किती मोठे आहे, परत बघेल तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे, तुमच्याकडे दागदागिने किती आहेत, साड्या कशा आहेत, दादांचे बोलणे तुमच्याबद्दलचे कसे आहे किंवा तुम्ही एकमेकांचे तुमचे रिलेशन कसे आहे, तुमच्याकडे किती पैसा पाणी आहे, त्याचबरोबर तुमचे किचन कसे आहे. अरे खरं वाटणार नाही, पण काही लोक देवघर बघून पण जळत असतात आणि हळूहळू त्यांची जळणे वाढत जाते. आणि खरं सांगू का, जळणे ही खूप खतरनाक गोष्ट आहे, कारण जळणारी व्यक्ती आहे ना, तुमचे केव्हाच चांगले झालेले बघू शकत नाही. बघा आता तुम्ही एखादा टी व्ही घ्या किंवा एखादा डाग करा, मग ते छोटा असो मोठा असो, पण त्याची चर्चा लांब लांबपर्यंत जाते. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण माझ्याबद्दल पण हेच घडलं. मी मध्यंतरी एक डाग केला, तर त्याची चर्चा लांब लांबपर्यंत गेली. पण ज्यांच्यापाशी चर्चा झाली त्यांनीच येऊन सांगितले की बाई तुझा विषय अशा अशा ठिकाणी झाला की तुम्ही अशा अशा गोष्टी केलेल्या आहेत म्हणून. म्हणजे असं असतं, आपल्याला ज्यांच्याशी काही घेणं देणं पण नसतं, अशा ठिकाणी आपल्या चर्चा व्हायला लागतात. मग अशा जळणारे व्यक्ती आहेत ना, हळूहळू आपली इमेज खराब करायला सुरुवात करत असतात. मग हे का होते, तर आपण शेजाऱ्यांना घरात येऊन देतो. बघा जेवढे कमी लोक आपल्या घराला बघतात ना, तेवढा कमी विषय आपला बाहेर बोलला जातो. त्यामुळे आहे ना, लोकांना जास्त जवळ करू नका. नंबर 3, घरातल्या गोष्टी बाहेर जायला लागतात. बघा प्रत्येक घरात काही गोष्टी घडत असतात, ज्या फक्त घरातल्या राहिल्या पाहिजे नाहीत. जसं की नवरा बायकोतील गोष्टी, पैशाच्या गोष्टी, घरातील वादविवाद, मुलांच्या कमजोरी, नातलगांच्या गोष्टी. बघा या गोष्टी जर बाहेर गेल्या तर आपल्यावर संकट निर्माण करतात. पण ज्यावेळी शेजारच्या बाया मैत्रिणी बनतात तेव्हा हळूहळू त्या आपल्या घरातील गोष्टी ऐकतात आणि एक दिवस असा येतो की या गोष्टी बाहेर जातात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. माझीच एक मैत्रीण होती, तर आमच्या घरात आहे ना थोडीशी वाद झाले होते, पण ते आमच्या नवरा बायकोतील नव्हते, ते आमच्या रिलेटिव्सबद्दल होते. मग या गोष्टी मी तिला सांगितल्या, पण तिने त्या गोष्टी अर्ध्या तासाच्या आत तिच्या माहेरी पोहोचवल्या. म्हणजे इतके विचित्र लोक या समाजात आहेत आणि आपल्याला तर त्या लोकांविषयी काहीच घेणं देणं नसतं. त्यांच्या आयुष्यात काही घडू काय नाही, काही घेणं देणं नसतं. पण आपल्याविषयी जर आपण एखादी गोष्ट त्यांना सांगितली तर ती लगेच XYZ व्यक्तीपर्यंत ती पोहोचून जात असते. त्यामुळे या जगात विश्वास ठेवायच्या लायकीचे कोणीच नाही आहे. कधीतरी बघा, जर शेजाऱ्यांना तुम्ही सांगितलं की या महिन्यात पैशाची थोडी टंचाई आहे, बघा ही गोष्ट कशी वाऱ्यागत पसरते. ती आमच्या एरियात हे घडले आहे. ही गोष्ट माझ्या पण कानापर्यंत आली होती. पण जिच्याबद्दल हे घडले, म्हणजे ही गोष्ट की बाबा तिची परिस्थिती आता खूप कमकुवत आहे, तर तिच्या खास मैत्रिणीनेच ती गोष्ट अख्ख्या एरियामध्ये केली. म्हणजे मैत्रीण म्हणण्याच्या या लायकीच्या तरी आहेत का? मी थोडंसं जास्त बोलते पण खरं बोलते. एखाद्याच्या परिस्थितीवर पण कधीच बोलायचे नाही. कुणाची परिस्थिती कमजोर असेल, कुणाची चांगली असेल, पण कोणालाही असा दुय्यम दर्जा आणि त्यातली त्यात पाठीत खंजर खुपसायचा नाही. म्हणजे तुम्ही तोंडावरती गोड बोलताय पण तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर जाऊन सांगताय, काहीच उपयोगाची नाही आहे या मैत्रीत. बरं त्या ताईंनी तिला सांगितलेले असो किंवा नसो, पण ही कोण होती? ही तिची शेजारीनच होती.
मग हिला कसं कळलं का? तर ती तुम्हाला नोटीस करत होती की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये कसे जगताय, काय आणताय, काय खाताय, काय पिताय, काय करताय, काय नाही, हे तिला अगोदर माहिती होतं. पण तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीची तिला खूप डीपमध्ये माहिती होती. बघा, ज्यावेळी शेजारी घरात येतात ते फक्त गप्पा गोष्टीच नाही करत, पण ते निरीक्षणही करत असतात की कोण कोणाशी नाराज आहे, घरात कोणाची जास्त चालते, ताईचे चालते का दादाची चालते, किंवा कोण कमजोर आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या घरातील कमजोरीला ते ओळखतात. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट हे आहे. त्यामुळे आहे ना, मी सांगत असते की थोडंसं लांबच राहायला शिका. नंबर 4, विनाकारण घरात लक्ष देणे. बघा, ज्यावेळी घरात शेजाऱ्यांचे येणे जाणे वाढते तर ते शेजारी न राहता ते आपले निर्णायक बनून जातात. आपल्या घरातील गोष्टींमध्ये आपल्याला सल्ला द्यायला सुरुवात करत असतात. आपल्याला त्यांच्या गोष्टी पटत नाहीत, पण आपण त्यांना नकार पण देऊ शकत नाही की बाई तू यात लक्ष देऊ नकोस. त्यामुळे आहे ना, अशा लोकांना लांब ठेवा की आपल्यावरती ही वेळच येऊ नये. नंबर 5, घरात ताणतणाव वाढतो. बघा, शेजारी घरात येतात तेव्हा फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या परिवारातील घरातील सदस्यांना पण प्रभावित करत असतात. आणि त्याने काय होतं, आता तुम्ही जरी तुमची मैत्रीण आली तरी तुमचे मुलं असतात, हस्बंड घरी असले तर त्यांना या गोष्टी आवडतीलच असं नाही. त्यामुळे आहे ना, घरात ताणतणाव वाढत असतो. कारण त्यांची पण प्रायव्हसी थोडीशी डबघाईला येते, म्हणजे बुडायलाच लागते. का तर ती बाई उठली की कंटिन्यू तुझ्या घरीच असते म्हटल्यावर काय होणार आहे ना. कोणी राग मानू नका, पण हे तुमच्या कल्याणासाठीच आहे. आणि व्हिडिओमध्ये जर ही गोष्टी पटत नसतील तर तुम्ही व्हिडिओतून बाहेर गेलात तरी चालेल. नंबर 6 आणि सगळ्यात डेंजर कारण म्हणजे इज्जतीवर घाव. सगळ्यात डेंजर कारण आहे बघा हे. आतापर्यंत आपण जेवढी कारणं, जेवढी उदाहरणं पाहिली त्यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आहे ना, आपले इज्जतीचे नुकसान. बघा, आपल्यासाठी आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? नाही पैसे, नाही घर, नाही गाडी, पण सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपली इज्जत. कारण इज्जत कमवायला वर्ष लागतात, पण खराब व्हायला फक्त काही दिवस किंवा काही क्षणही पुरेसे असतात. आणि जेव्हा शेजारी घरात येतात तेव्हा सगळ्यात जास्त खतरा ह्याच गोष्टींचा असतो. बघा, शेजारीण ज्यावेळेस घरात येते तेव्हा तिला तुमचा स्वभाव, तुमच्या सवयी, तुमचे राहणीमान, त्याचबरोबर तुमची कमजोरी पण समजते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमची कमजोरी समजते तेव्हा आपली इज्जत डेंजर झोनमध्ये असते. एक उदाहरण मी तुम्हाला देते. तुम्ही खूप रागिष्ट आहात, हे शेजारणीला माहिती झाली. मग काय, अख्ख्या एरियामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरणार. घरात कधी वादविवाद झाले, शेजारणीला समजले, ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरणार. बाबा यांच्या घरात तर रोज भांडणे होतात. बघा, तुमचे राहणीमान जर नीटनेटके असेल किंवा फॅन्सी टाईप तुम्ही राहत असताल, म्हणजे फॅन्सी कपडे वगैरे तुम्ही वापरत असताल, राहत असताल, तर तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे तर घालू शकताय. पण लोकांना ते आवडणार नाही का, तर त्यांना ते भेटत नाही. मग याने सुद्धा तुमची इज्जत केली म्हणून समजा. अगं, हीच काय खरं आहे? ही तर सिवलेस ड्रेस घालते, ही सिवलेस ब्लाऊज घालते, अरे ही फॅन्सी राहते, हिला वाटेल तशी राहते, मोठे मोठे कानातले घालते, मेकअप करते. पण यातून हे तर सिद्ध होत नाही की ती कॅरेक्टर, म्हणजे तिचे कॅरेक्टर खराब आहे. बघा, प्रत्येक स्त्री ही समजूतदार नसते आणि बाईच बाईची सर्वात मोठी शत्रू असते. हे 100% खरं आहे बरं का. शेजारच्या बाया ह्या कधीच डायरेक्ट तुमची इज्जत घालवत नाहीत, त्या हळूहळू तुमची बदनामी करायला लागतात. बघा, हे समजायला खूप उशीर होतो आपल्याला की आपण ज्या व्यक्तीला जीव लावला, जिच्यासाठी आपण आपल्या टाईमातला टाईम काढून प्रत्येक टायमिंगला हजर राहिलो, ती किती खालच्या पातळीची बाई होती. सगळ्यात खरी ही गोष्ट आहे की जेवढे कमी लोक तुमच्या घरात येतात तेवढीच कमी तुमच्या आयुष्यातील हालचाल लोकांना समजते. आपल्या आयुष्यातील घरातील गोष्टींना तुम्ही जेवढे लपवून ठेवताल ना तेवढा सन्मान भेटेल. बघा, मी असं बिलकुल पण म्हणत नाही की तुम्ही शेजारणीशी दुश्मनी करा, पण मापातच लांब राहा. बघा, त्यांना मदत करा, त्यांच्याशी येता जाता दिसल्यावरती बोला, पण या गोष्टी मर्यादित ठेवा. मग काय, लांब पण राहायचं आणि नातं पण टिकलं पाहिजे. नाही, बघा, काही स्मार्ट पर्याय मी सांगते. नेहमी दरवाजातच गप्पा गोष्टी करा. दारातून तुम्ही बोलत उभे राहा. म्हणजे तुमची मैत्रीण आली, शेजारीण आली, तुम्ही दारातूनच गप्पा मारा. तुम्ही पण कोणाच्या घरात जाऊ नका आणि कोणालाही आपल्या घरात बोलवू नका. आणि तुम्हाला जर कोणी बोलवले तर समोरच्याला तुम्ही सांगा की बाई मी कामात आहे. मी असं बिलकुलही म्हणलेलं नाही बरं की शेजाऱ्यांशी दुश्मनी करा. लिमिटमध्ये राहा. तुम्ही त्यांच्या वाईट वेळेत जावा किंवा त्यांना काही मदत लागली असेल तर हमखास जावा, पण विनाकारण कोणाच्याही घरी जाणे टाळा. घरातील गोष्टींचा विषयही निघाला तर बोलण्याचा मुद्दाच बदलून टाका. घरातल्या कामाचा बहाणा बनवून तेथून बोलणे आटपून आपल्या घरी या. बघा, शेजाऱ्याशी मर्यादित राहिले तर हे नाते टिकत असते
आणि हीच आहे ना समजदार व्यक्तीची निशाणी आहे. जेवढे लांब राहसाल तेवढे सुखी राहसाल, जेवढे लांब राहसाल तेवढा सन्मान भेटेल. बघा, शेजारी वाईट नसतात, पण गरजेपेक्षा जास्त जवळीक ही नेहमी समस्या बनत असते. प्रत्येक नातं हे चांगलंच असतं, पण प्रत्येक नात्याची काही सीमा हवी आहे. बघा, नवीन नवीन आपण एकत्र येतो तेव्हा सुरुवातीला सगळं चांगलं वाटतं, पण हळूहळू सगळं विस्कटून जातं. त्याच गोष्टी त्रासदायक होतात. चांगले शेजारी व्हात, पण मर्यादित राहून. त्यामुळे काही मुद्दे आणि उदाहरणं तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असणार आहे. शेजाऱ्यांशी मैत्री दोस्ती हमखास असावी, पण लिमिटमध्ये. आजकाल आहे ना, दादा कामाला गेले की काही ताईंना खरंच राग मानू नका. काही लेडीज आहेत की त्यांना काम उरकल्यानंतर ना काही काम नसतं, मग काय करतात, लोकाची उणीधुणी धुत बसायची असतात. तर ह्याच्यापेक्षा आहे ना, तुम्ही घरात लक्ष द्या, घरात टापटिपपणा ठेवा. खूपच टाईम भेटला तर स्वतःसाठी म्हणजे एक्सरसाइज करा किंवा एखादं मस्त ड्रिंक बनवून प्या. मग ते लिंबू सरबत असू द्या किंवा तुम्ही अजून कुठले म्हणजे थंडी, आता उन्हाळा आहे तर तुम्ही कोणतेही ड्रिंक घरात बनवून पिऊ शकताय. त्याचबरोबर तुम्ही आता उन्हाळ्याचे सीझन आहे, तुम्ही वर्षभराचा मसाला करून ठेवू शकताय. त्याचबरोबर तुम्ही स्किन केअर रुटीन करू शकताय, पार्लरला जावा, फेशियल करा किंवा भरपूर काही गोष्टी आहेत की त्या आपण करू शकतोय. त्याचबरोबर कपाट उघडा, त्यात पहा की बाई मी साडी किती दिवसापूर्वी घातलेली आहे, मी घालू शकते का, किंवा मी केव्हा घालू शकते. तर स्वतःसाठी जगा. दुसऱ्यांना टाईम देऊन खरंच आहे ना काहीच फायदा नाही आहे. आम्ही सगळ्या अनुभवातून आलेलो आहोत, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते आणि व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे. शेजारी ठेवात, पण लिमिटमध्ये ठेवा. येता जाता बोला, आयुष्यभर गोडी टिकणार आहे. कारण आहे ना, दोघींचं चांगलं चाललेलं असलं की तिथे तिसरे येऊन हमखास भांडणं तर लावणारच असते, किंवा जी शेजारीन घरात येत असते तिला त्या गोष्टी आपल्या घरातील माहिती होतात आणि त्या गोष्टी बाहेर गेल्याशिवाय 1001% त्या गोष्टी राहत नाहीत आणि त्या गोष्टींचा गैरफायदा हा घेतला जात असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमची ताई, दिदी, दादा, मित्रमैत्रीण जे कोणी रिलेटिव्ज असतील त्यांना नक्की या व्हिडिओपासून फायदा होईल. बघा, पूर्वीच्या काळात म्हणजे पूर्वीचे लोक हे वेगळे होते बरं का, खरंच वेगळे होते. आता माझी मम्मी, आम्ही आहे ना, सरकारी जॉब होता माझ्या पप्पांचा, त्याच्यामुळे आम्ही कॉलनीत राहायचो. इतके छान लोक होते ना सगळे तिथले, एकदम फॅमिलीप्रमाणे राहून जायचो. पण आता समाज बदललेला आहे, सगळ्यांचे विचार बदललेले आहेत, सगळे व्यस्त तर झालेले आहेतच, त्याचबरोबर विचारश्रेणीमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामुळे पूर्वीसारखे लोक राहिलेले नाही आहेत. त्यामुळे स्वतःचा मौल्यवान वेळ हा स्वतःला द्या. आणि असंच जर कोणी आजूबाजूचं आलं एखादा दिवस ठीक आहे, पण रोज रोज जर हे घडलं तर ते कसं टाळून न्यायचं हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. नाही म्हणजे ते तुम्ही कसं टाळायचं हे तुम्ही ठरवा. पण काही गोष्टी आहे ना लिमिटमध्येच राहिल्या तर नातं हे टिकत असतं. त्याचपासून आपण इरिटेट होत नाही, आपल्याला हे नातं नको नकोसं वाटत नाही. आणि आपल्या फॅमिलीत जर सुख टिकून ठेवायचं असेल तर काही लोक आहे ना 4 हात लांब राहिलेलेच बरे असतात. चलात मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? खूप उष्णता आहे, सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मी सांगितलं तसं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला, या व्हिडिओला. भेटूयात आपण अशाच नवीन आणि छान अशा व्हिडिओबरोबर. सर्वांनी काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.